नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023मध्ये पनवेल महापालिकेला केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाची सर्वोच्च मान्यता असलेले वॉटर प्लस शहर प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. याबरोबरच कचरामुक्त शहरांसाठीचा 3 स्टार दर्जा पनवेल शहरास प्राप्त झाला आहे. देशातील 4000पेक्षा जास्त शहरांनी स्वच्छ सर्वेक्षण 2023मध्ये सहभाग घेतला होता. देशातील 58 शहरांना यावर्षी वॉटर प्लस मानांकन प्राप्त झाले असून यामध्ये महाराष्ट्रातील 18 शहरांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यात वॉटर प्लस मानांकन सर्वप्रथम पनवेल महापालिकेला मिळाले आहे. याचबरोबर GFC रेटिंग अर्थात कचरामुक्त शहरांमध्ये या महापालिकेने मागील वर्षीप्रमाणे आपला 3 स्टार रेटिंगचा दर्जा टिकवून ठेवला आहे. यामध्ये योगदान दिल्याबद्दल आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे अभिनंदन केले आहे. महापालिकेने वारंवार कचरा वर्गीकरणाबाबत केलेल्या आवाहनाला नागरिकांमधून प्राधान्याने महिला वर्गामधून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही कचरामुक्त शहरांसाठीचा 3 स्टार दर्जा पनवेल महापालिकेने टिकवून ठेवला आहे. यापुढेही नागरिकांनी अशाच प्रकारे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी आणि देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदर भावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होणार आहे. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा, कला आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत खारघर मॅरेथॉन, क्रिकेट, कुस्ती, कबड्डी, सायक्लोथॉन, कॅरम, खो खो, बुद्धिबळ या क्रीडा स्पर्धा तसेच नृत्य, चित्रकला, गायन, वक्तृत्व या कला स्पर्धांचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. नमो चषक अंतर्गत 13 जानेवारीला खारघर येथे सायक्लोथॉन आयोजित करण्यात आले आहे. तर 15 जानेवारीपासून खुल्या गटातील दिवस रात्र भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा कळंबोलीच्या भव्य मैदानावर होणार आहे. प्रवेश विनामूल्य असून सर्व खेळाडूंना आकर्षक टी-शर्ट देण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास 1 लाख रुपये आणि आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला 50,000 रुपये आणि चषक देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी मी येथे आलो आहे. या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या भावना पक्षातील वरिष्ठांपर्यंत मी पोहोचवणार आहे. तोपर्यंत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार करा असा सल्ला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातील भाजप बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा सोमवारी अलिबागमधील जयमाला गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सर्वच वक्त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपने आपला उमेदवार द्यावा अशी भावना व्यक्त केली. हाच धागा पकडून मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या भावना पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन कार्यकर्त्यांना या मेळाव्यात दिले. या मेळाव्याला आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, उपाध्यक्ष दिलीप भोईर, सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते, उपाध्यक्ष ॲडव्होकेट पल्लवी तुळपुळे, अलिबाग शहराध्यक्ष ॲडव्होकेट अंकित बंगेरा, अलिबाग तालुका अध्यक्ष उदय काठे, जिल्हा खजिनदार हेमंत दांडेकर, जिल्हा सरचिटणीस परशुराम म्हात्रे, गिरीश तुळपुळे, जयवंत अंबाजी, राजेश मपारा, मणिक बाळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उरण तालुक्यातील विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील कंठवली येथील समवेत लॉजिस्टिक इन्फ्रा रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या आगीची तीव्रता एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की तळमजला आणि त्यावरील शेड असलेल्या प्रत्येकी शेडमधील पलाश गोदाम जळून खाक झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले. मात्र सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात खेळणीच्या वस्तू आणि केमिकल पदार्थ असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात माल जळून गेले असल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई पुणे जुन्या महामार्गावर शिळफाटा खोपोली येथील आरे शासकीय दूध डेअरी हॉटेल यादगारजवळ पुणे बाजूकडे जाणाऱ्या कारला माल वाहून नेणाऱ्या टेम्पोने धडक दिली। या अपघातात कारमधील 3 जण जखमी झाल्याने खोपोली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे। यावेळी या जखमींवर प्राथमिक उपचार करून पुणे येथे खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच सामाजिक संस्था आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहने बाजूला करून अर्धा तास झालेली वाहतूक कोंडी सोडवून वाहतूक सुरळीत चालू केली। सुनंदा खेबडे, कुणाल खेबडे आणि तृप्ती खेबडे अशी जखमींची नावे आहेत। सानपाडा येथे मराठा विकास प्रतिष्ठानच्या वतीने केमिस्ट भवन येथे 14वा मराठा समाजाचा वधूवर मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यात जवळजवळ 400 ते 450 वधूवर आणि पालक उपस्थित होते। या मेळाव्यासाठी सानपाडा येथील नवी मुंबई केमिस्ट असोसिएशनचे सचिव सुनील शेठ छाजेड आणि अध्यक्ष राकेश शेठ नलावडे, नगरसेवक सोमनाथ वासकर, दशरथ भगत, समाजसेवक भाऊ भापकर, सुनील कुरकुटे, मिलिंद सूर्याराव, आबा उर्फ दशरथ जगताप, पांडुरंग आमले, बाबाजी इंदोरे, शंकर शेठ माटे, बिसाजी लोके, मंगेश आमले, नंदा डेरे, सुभाष शेठ थोरात, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम, उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे, उद्योगपती बाळासाहेब विचारे उपस्थित होते। शेरडोन येथील क्रांतीवीर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रांतीवीर महोत्सव शेरडोन येथील माटाण मैदानात 19 जानेवारीला जगदीश पाटील प्रस्तुत ठाणा बँड ऑर्केस्ट्रा सादर होईल। त्यानंतर शालेय नृत्य स्पर्धा, सनी संते प्रस्तुत मी डोंबिवलीकर हीच खरी आगरी कोळ्यांची दौलत ऑर्केस्ट्रा, एकेरी नृत्य स्पर्धेत लिंबू कापला फेम मयूर नाईक यांची उपस्थिती, उरणमधील अष्टगंध कला मंचच्या वतीने पैशाने तुटली नाती हे आगरी कोळी भाषेतील नाटक, महाराष्ट्रातील नामांकित ग्रुप डान्सतर्फे नृत्याचा आविष्कार, स्टेप आर्ट प्रस्तुत जल्लोष सुवर्णयुगाचा हा नृत्याचा कार्यक्रम, महिलांसाठी मंगळागौर आणि पारंपरिक फेर नृत्य स्पर्धा, शृंगार रस लावणीचा या लावणी नृत्यातून लावण्यवती लावणीची अदाकारी सादर करणार आहेत। तर शेवटच्या दिवशी परमेश माळी प्रस्तुत योतो माळी ऑर्केस्ट्राचा नजराणा रसिकांना पाहायला मिळणार आहे। पनवेल तालुक्यातील वाजेगाव येथील अर्पिता या अभिनेता सलमान खान यांच्या फार्म हाऊसमध्ये बेकायदा घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या 2 तरुणांना तेथील सुरक्षा रक्षकांनी पकडून पनवेल पोलिसांच्या ताब्यात दिले। या दोघांकडे बनावट आधार कार्ड सापडले असून गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। अजेश कुमार ओमप्रकाश गिल आणि गुरुसेवक सिंग तेजासिंग सिख अशी त्यांची नावे असून त्यांची चौकशी सुरू आहे। दोघांनी आपली खोटी नावे महेश कुमार रामनिवास आणि विनोद कुमार राधेश्याम असल्याचे तसेच ते उत्तर प्रदेश राज्यातील असल्याचे सांगितले होते। मात्र संशय आल्याने पनवेल तालुका पोलिसांनी पाचारण करण्यात आले। पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपली खरी नावे सांगितली। त्यानंतर त्यांचा मोबाईल फोनची तपासणी केली असता दोघांनी आपली छायाचित्रे वापरून बनावट नावाने आधार कार्ड बनवल्याचे आढळले। त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे। सलमान खान याला भेटण्यासाठी त्यांनी हा खटाटोप केल्याचे चौकशीत सांगितले। भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय.टी. देशमुख यांचा वाढदिवस सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला। वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन वाय.टी. देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी संजय भगत, गौरव कानपिळे, CKT महाविद्यालयाचे प्राचार्य S.K. पाटील, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी, संस्थेचे सचिव डॉ. S.T. गडदे, किशोर घरत, सुधीर ठाकूर, रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्या ज्योत्स्ना ठाकूर, श्यामनाथ पुंडे, सुरेश पाटील, सागरशेठ ठाकूर, शिवसेनेचे मनोज घरत यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी वाय.टी. देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला।